युवकांना रोजगार दिला त्याबद्दल सांगा। माननीय मोदीजींच्या संकल्पनेतला रोजगार मेळाव्याचं सलग 17वा कार्यक्रम आज झाला। आज देशातील 40 ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला। एकूण 51,000 तरुणांना आज सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं गेलं। या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो। मोदीजींच्या संकल्पनेतील 140 कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं, त्यांना स्वावलंबी करणं, सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश आहे। आणि म्हणून जवळपास 10 लाखापेक्षा अधिक युवकांना आतापर्यंत या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षात नोकरी मिळाली। आजही मुंबई आणि नागपूर, पुणे, महाराष्ट्राच्या 3 ठिकाणी कार्यक्रम झाला। जम्मू काश्मीर सहित 40 ठिकाणी झाला। त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे। माननीय मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जातंय। आणि म्हणून आज नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व पुण्यात 107 युवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या रेल्वे असेल, पोस्ट असेल, CISF असेल, अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते। 107 लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आता दिली। त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासून या सगळ्या 51,000 आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद। अरे बाबांनो, अरे ऐका ना, अरे बाबांनो, आता मला एक कळत नाही, रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय। आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो। मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा रे बाबांनो, उगाच काय ती कशाला लावताय। गाडी बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही। राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी, गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे। त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं। अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली। बाबांनो, ही बातमी अशी करा, ही निगेटिव्ह करू नका। उगाच रोज काहीतरी चाललंय, एक वेळ लागलेला काय म्हणतात विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो आणि तुम्ही रोज बातमी करताय। नाही, आता बाद झालं। मी तुम्हाला सांगतो आता, नाही जाऊ द्या। हे बघा, नाही ऐका ना, आता तो मुद्दा सोडा। मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो। व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही? की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली। ती गाडी कुठली वापरली? ऍफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली। त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो, ती गाडी वापरली माझी आहे ना। अरे काय चाललंय, काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी, काहीतरी काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा। तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा। आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो। त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे। मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही। आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा। 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता। तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे। अरे नका करू आता, माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला। बघा, आज देशात 51,000 तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी। उद्या माझा जनता दरबार आहे, 13वा जनता दरबार आहे उद्या माझा। आज प्रत्येक जनता दरबार 5-5, 10,000 लोकांची कामं मी करतो। हेच लावा रे बाबांनो चांगलं। हे काहीतरी उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा, सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे।
उगा आपले ते रोज काय ते बोलतो आणि आपण रोज चालवतोय. खूप खूप धन्यवाद. भाजपकडनं वारंवार तक्रारी होत होत्या अण्णा. मला विचारलं नाही ना तुम्ही. मला सांगणार मला आता हे लावणार आहे का नाही तुम्ही. पोलीसवाले आहेत जे तिच्यावर बलात्कार करत होते. 4 वेळेस तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे. तिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं, फोर्स केलं जात होतं असे आरोप करत थेट तिने टोकाचा पाऊल उचलत आत्महत्या केली. हे खूप गंभीर आहे. जस्ट मला ही आता हीच बातमी समजली तर हे खूप दुर्दैवी आहे, खूप गंभीर आहे. मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच. माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे. या प्रकारची भूमिका आहे. निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे. या महाराष्ट्रात असं घडणं निश्चितपणे योग्य नाही. डॉक्टरांवर अशा पद्धतीने फोर्स होतात हे बरेचदा समोर आलेलं आहे. डॉक्टरांवर कदाचित काही वेळी हात देखील उचलले जातात. याच्या विरोधात देखील त्यांनी आंदोलन केले. त्यांना काय पावलं उचलायला हवी असं वाटतं? नाही, अनेक ठिकाणी असे प्रकार मागे डॉक्टरांवरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणालात ते होत आहेत. तर डॉक्टरांना सुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे. डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्या संदर्भातल्या कायद्याच्या विषयात सुद्धा मी माहिती घेतो की नेमकं काय झालं. कारण याच्यावरती एक गांभीर्याने विचार सुरू आहे. मी नक्कीच राज्य सरकार असेल, केंद्र सरकारला असेल, या माध्यमातून याच्यावरती निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा डॉक्टरांना संरक्षण दिलं पाहिजे. हॉस्पिटल्स असतील, डॉक्टर्स असतील. कितीतरी वेळा असं होतं की एखादा रुग्ण दगावला, एखादा पेशंट गेल्यानंतर दोष नसताना सुद्धा काही वेळेला डॉक्टरांवरती हल्ले होतात, हॉस्पिटल्स वर तोडफोड केली जाते. तर निश्चित हे पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी निश्चितपणे मी स्वतः जातीनं लक्ष घालेन की याच्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे. पुण्यातली सुद्धा आमची जी IMA या संदर्भात IMAचे काही डॉक्टर सुद्धा मला मागे भेटले होते. या विषयात डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि या संदर्भात काहीतरी कायद्यामध्ये ठोस काही प्रावधान असलं पाहिजे याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. मी आश्वस्त करतो की मी त्याच्यामध्ये नक्की काम करेन. मी असं म्हणतोय की कुठले 1 मिनिट थांबा भाई 2 मिनिटं. तुम्ही म्हणताय की स्पष्टीकरण द्यायचं नाही तुम्हाला. ऐका ना, आता तो विषय नको. आता तो विषय नका. तो विषय नका घेऊ. म्हणायचं की स्पष्टीकरण द्यायचं नसेल तरी महायुतीत काही गडबड आहे, घोटाळा आहे का? कारण तिकडे गणेश नाईकांबद्दल पण असं बोललं जातं. काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं, पुण्यात आले होते. पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे. मला असं वाटतं की हे 100% खरं आहे. पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत. पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो, व्यक्तिगत पातळीवरती जातो. हे थोडंसं वेगळं आहे. याचा विचार तुम्ही करा. आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही. आम्ही काही तुम्हाला म्हणत नाहीये. तुम्ही करा नका करू त्याचा विचार. आम्ही आमचे समर्थ आहोत. हे पुणेकरांना आवडत नाही. म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला. कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले. मी असेल, आमचे हेमंत रासने असतील, आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते. त्यावेळेला काय झालं, आम्ही दोघे निवडून आलो, याला घरी पाठवलं लोकांनी. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो, कुठला तरी पुरावा बघा, कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो. कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका. कारण या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात सांगतो मी. तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासून वाटेल ते लावा, सोडू नका कुणाला. कुणी असू देत, ते मी असू कुणी असू, पण सत्य तपासा एवढंच माझं म्हणणं आहे. आता स्पष्टीकरण नाही. धन्यवाद. जनता दरबारला एवढा चांगला प्रतिसाद मिळतो, लोक बरेच येतात, त्याच्यामुळं राष्ट्रवादी देखील काहीशी डिस्टर्ब आहे. अजितदादांकडे बरेचदा लोक जात नाही आणि त्यामुळेच हे मित्रपक्ष अशा पद्धतीने तुमच्यावर आरोप करतात का? नाही, मला नाही याच्यात राजकारण वाटत नाही. एक व्यक्ती काहीतरी गडबड आहे, बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही. एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो.
काही नाही, व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते. आणि जर पुरावा असेल तर काही करावं. पण मला असं वाटतं की काहीतरी बेछूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं, रोज उठायचं काहीतरी बोलायचं. तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे मला विचारलं त्या आरोप ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली. आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर आहे ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. का वापरली, ती कुठली वापरली, तर मी जे ऍफिडेव्हिट मध्ये दिलंय जीप हाडण्याची माझी, त्यातनं मी माझी गाडी वापरली. इंधन माझं, गाडी माझी. पुण्याला असा महापौर पहिला मिळाला. हे लावा आता. धन्यवाद. थँक्यू.